हो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड. कालच्या भागात आपण बघितलं की मीरा रागारागाने तिच्या खोलीत निघून येते. मीराच्या पाठोपाठ अथर्व येतो. अथर्व खोलीत येतो आणि दरवाजा बंद करतो आणि बोलतो की मीरा, काय चाललंय तुझं? आतापर्यंत तर तू शांत होतीस आणि आता ॲज इफ तू असं बोलून आलीस की तुझे बाबा खरे आहेत आणि माझी आई खोटी असं. तेव्हा मीरा बोलते की मी असं काही म्हणाली नाही आहे. मग मी काय बोलू, पण मला फक्त एवढंच माहिती आहे की माझे बाबा खोटं बोलत नाही. तेव्हा अथर्व बोलतो की म्हणजे माझी आई खोटं बोलते. मीरा, माझ्या आईच्या चरित्राचा प्रश्न आहे गं. तेव्हा मीरा काहीच बोलत नाही. तेव्हा अथर्वला काही सुचेना असं होतं. तिथे अंबिकाही आली असते आणि अंबिका मीरा आणि अथर्वमधला दुरावा बघत असते. इकडे मंजिरी खाली मुद्दामच ढोंग करत असते आणि दादासाहेबांना बोलत असते की मी हरले दादासाहेब, मी हरले. माझ्या लेकीसारख्या सुनेने मला चारित्र्यहीन समजलं. याहून वाईट गोष्ट काय असू शकते? नर्मदाला मंजिरीचं ढोंग कळत असतं. तेव्हा दादासाहेब बोलतात की मंजिरी, तू दोष स्वतःला देऊ नकोस. हे बघ, आपले रक्ताच्या नात्याचे सत्य असं समोर आलं ना तर तेच होतं, तर माणसाची काय अवस्था होणार आहे. मीराचंही तेच झालं आहे. तेव्हा मंजिरी बोलते की मी रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त जीव लावला होता मीराला. तेव्हा दादासाहेब बोलतात की अगं मीरा लहान आहे. तेव्हा नर्मदा अजित आणि दामोदरला सांगत असते कानात त्यांच्या की माझे दोन दुश्मन एकमेकांच्या विरोधात जात आहेत. तेव्हा दामोदर बोलतो की अगं त्याचा काय फायदा पण आपल्याला. तेव्हा राजीत बोलतो की कूल डॅड, हे बघा जेव्हा दोघांच्या भांडणामध्ये ते दोघांचे दुश्मन एकमेकांची भांडणामध्ये ते मरतात आणि फायदा थर्ड पार्टीला होतो. तेव्हा दामोदर बोलतो की म्हणजे दोघांचं भांडण तिसऱ्या तिघांचा लाभ असं. इकडे अनन्याही तिच्या आईला बोलत असते की आई, मी समजवते म्हणजे समजवते मीरा बहिणीला. इकडे अथर्व बोलत असतो की मीरा, काय किती चांगलं चाललं होतं सगळं, अचानक हे काय होऊन बसले. मीरा, हे बघ, मी समजू शकतोय की तुझे बाबा दोषी नाही आहेत, ते मेंटली डिस्टर्ब आहेत. मी त्यांना एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जातो. तेव्हा मीरा बोलते की माझे बाबा कुठलेही मानसिक रुग्ण नाही आहेत. अथर्व बोलतो की आणि माझी आई कधीच अशी वागू शकत नाही. हे बघ मीरा, ठीक आहे, आपण ना थोडंसं बोलू या विषयावर. तुला हवं तेवढा वेळ घे, काही अर्जन्सी नाही आहे, आपण नंतर बोलूया. टेक युअर टाईम बोलून अथर्व मीराला एकट्याच सोडून चालला जातो. अथर्व इकडे खाली हॉलमध्ये येतो. तेव्हा अनन्या बोलते की दादा, काय बोलली वहिनी? तेव्हा अथर्व बोलतो की मला असं वाटतं की तिला थोडा आपण वेळ देऊयात. आफ्टर ऑल तिचे बाबा आहेत. तेव्हा मंजिरीला थोडंसं या गोष्टीला अथर्व असं बोलेल तिला आवडत नाही. तेव्हा ती बोलते मी थोड्या वेळ बाहेर जाऊन येते, थोडं मोकळ्या हवेत बरं वाटेल. म्हणून मंजिरी तिथून बाहेर उठून जाते. इकडे मंजिरी मार्जिरीकडे येते. तेव्हा मार्जिरी तिला बोलत असते की उत्तम, अतिउत्तम मंजिरी. तेव्हा मंजिरी हसत असते आणि बोलत असते की तुला माझ्यावर विश्वास नव्हता ना, पण मला माझ्यावर पूर्ण भरोसा होता. तेव्हा मार्जिरी बोलते की आत्ताचं काम तर चोख पार पडले, पण पुढचं काय? तेव्हा मंजिरी बोलते की पुढचं काम आता अधिक सोपं होणार आहे. मार्जरी, रामपुरी घराण्याची मोठी सून अंबिका, जिचा माझ्यावर खूप जास्त विश्वास आहे, तिच्या आणि मीरामध्ये आता दरी निर्माण होणार आहे. अगदी आजच त्या दोघांमध्ये मोठं भांडण होणार आहे आणि मग हा कालमुखमणी हा मला माझी शक्ती वापस देईल. इकडे मीरा अंबिकाला सांगत असते की ताई, तुला माहिती आहे ना आपले बाबा कधीच खोटं बोलत नाही. तेव्हा अंबिका बोलते की मीरा, बाबा खोटं बोलत नव्हते असं म्हण, पण आता त्यांच्या मनात काय चालू आहे, काय सुरू आहे, त्यांची मनाची स्थिती काय आहे आपल्याला नाही माहिती अगं. तेव्हा मीरा बोलते की ताई, बाबा कधीच खोटं बोलत नाही, तुला चांगलं माहिती आहे. आणि त्यांनी आपला संसार सोडला, सगळ्या गोष्टी सोडून ते अशा स्थितीला आलेत. असा माणूस का खोटं बोलेल? उलट अशा माणसावर विश्वास ठेवणं सोपं असतं. तेव्हा अंबिका जरा ओरडून बोलते की म्हणजे आई खोटं बोलतायत असं म्हणायचं का तुला? तेव्हा मीरा थोडी शॉक होते अंबिका ओरडल्यावर. तेव्हा अंबिका स्वतःला सावरते आणि बोलते की हे बघ मीरा, आईंनी माझ्यासोबत तुझाही संसार सुखकर केला आहे. त्यांनी आपल्या भल्याचाच विचार केला आहे अगं. अशी व्यक्ती का खोटं बोलेल? इकडे म्हणजे मार्जिला सांगत असते की मीरा आणि अंबिकामध्ये ठिणगी पडली तर त्याचा वनवा कसा पेटायचा हे मी बघेल आणि मग त्यानंतर आपला मार्ग मोकळे होईल. आणि दोघे हसत असतात. इकडे मीरा खूप दुखावली जाते अंबिकाच्या बोलण्यावरून आणि मीरा बोलते की ताई, तू असं बोलशील मला वाटलं नव्हतं. नाही, चूक तुझी नाही आहे, चूक माझीच आहे. मी हे विसरले होते की तू लहानपणीच बाबांपासून वेगळी झाली होती. तेव्हा अंबिका चिडते आणि मीराचा हात पकडून बोलते की मीरा, याचा इथे काही संबंध नाही आहे. मीरा, मी बाबांना चुकीचं म्हणतच नाही आहे. तेव्हा मीरा बोलते नाही ताई, तू जा इथून, मला काहीही बोलायचं नाही त्या टॉपिकवर. तेव्हा अंबिका बोलते की मीरा ऐक ना जरा. तेव्हा मीरा बोलते की नाही ताई, तू जा इथून आणि मला तुझ्याशी बोलायचंही नाही आहे. इथेच मीरा आणि अंबिकामध्ये ठिणगी पडते. म्हणजे यातच असते तेवढं तिचं मणी चमकतो.
तेव्हा मंजिरीला खूप आनंद होतो आणि मंजिरी बोलते की मार्जरी काल मूकमणी चमकला. तेव्हा मार्जरी बोलते, हसते आणि बोलते की याचा अर्थ मनुष्य आणि आत्म्यामध्ये विदुष्ट येईल. आकाशात जशी वीज चमकावी तसा हा कालमुखमणी चमकेल. तेव्हा मंजिरी बोलते तो दिवस मी लवकरच आणेल. तेव्हा मार्जरी बोलते की हो, यशामध्ये होरपळून जाऊ नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव, हा अंतिम विजय नाही. घरात तुला महानतेचा मुखवटाच घालून वावरावा लागेल. तेव्हा मंजिरी बोलते मार्जरी ते माझ्यासाठी कठीण नाही आहे. आजपर्यंत माझा खरा चेहरा कोणालाच कळू शकलेला नाही आहे. इकडे मीरा तिच्या काकांना फोन लावून तिच्या बाबांची चौकशी करायला लावत असते. तिचे बाबा कुठेच भेटत नसतात. तेव्हा ती काकांना सांगत असते की काका बघा ना, असं कसं नाही नसतील, ते असतील कुठेतरी, शोधा त्यांना. तेवढ्यात तिथे अथर्वही उभा असतो. अथर्व मीराकडे बघत असतो. मीराचं लक्ष अथर्वकडे जातं. तेव्हा मीरा बाबांना काकांना सांगते की काका बरं ठीक आहे, ठेवते मी फोन. कळालं कुठे ते तर मला कळवा म्हणून. तेव्हा तेवढ्यात अथर्व मीराकडे बघत असतो. मीरा अथर्वकडे बघत असते आणि त्यांच्या प्रेमामध्ये दुरावा झालेला असतो हे अथर्वलाही कळत असतं. पण त्यांचं अथर्वचं मीरावर प्रेम आहे हे लक्षात येत असतं यावरून. तेवढ्यात वेदा येते हातात केक घेऊन आणि बोलते की आई बाबा. तेव्हा वेदा अथर्वला बोलते की बाबा हे पकड. तेव्हा ती एक स्टूल घेते आणि तो स्टूल तिथे ठेवून अथर्वला सांगते की बाबा ठेव इथे केक आणि बोलते की आई ये ना. तेव्हा मीरा येत नाही. तेव्हा वेदा बोलते की आई ये ना, तिला हात धरून खाली बसवते. तेव्हा मीरा बोलते वेदा अगं. तेव्हा वेदा बोलते की आई काल तुझा केक कापायचा राहून गेला ना, म्हणून मी हा फ्रेश केक आणला आहे. आत्याला ऑर्डर करायला सांगितला होता. कसा आहे बाबा? तेव्हा अथर्व बोलतो की छान आहे. तेव्हा तिथे अंबिका येते. मीरा काहीच बोलत नसते. तेव्हा वेदा बोलते की आई काल केक तुझा कट नाही केला म्हणून रुसली आहेस का? तेव्हा मीरा बोलते नाही वेदा, असं काहीच नाही आहे. तेव्हा वेदा बोलते की मग कट कर केक आणि आपल्याला बाहेर फिरायला पण जायचं आहे. तेव्हा मीरा गप्प बसलेली असते. तेव्हा वेदा बोलते आई कर ना कट केक. तेव्हा मीरा अथर्वकडेच बघत असते. तेव्हा वेदा बोलते की आई कर ना केक कट. तेव्हा अथर्व स्वतः चाकू घेणार. तेवढ्यात मीरा त्या तो चाकू घेते. तेव्हा मीरा वेदाकडे बघते, अथर्वकडे बघते आणि केक कट करते. तेव्हा मीरा हॅपी बर्थडे टू यू बोलत असते. तेव्हा अथर्वलाही ती खुणवते. तेव्हा मीरा बोलते की हॅपी बर्थडे आई. तेव्हा ती अथर्वला बोलते की बाबा आईला बर्थडे विश कर ना. तेव्हा अथर्व बोलतो की हॅपी बर्थडे. तेव्हा वेदा बोलते की फक्त हॅपी बर्थडे डिअर बोल ना. तेव्हा अथर्व बोलतो की हॅपी बर्थडे डिअर मीरा. तेव्हा मीरा केक कट करते आणि वेदाला भरवते. वेदाही मीराला भरवते. तेव्हा वेदा बोलते की आई आता बाबाला केक भरव. तेव्हा मीरा काहीच बोलत नाही. तेव्हा वेदा बोलते आई भरव ना, लाजतेच काय. तेव्हा मीरा अथर्वला केक भरवते. तेव्हा वेदा बोलते की बाबा आता तू भरव आईला. तेव्हा मीराला काही समजत नसतं. तेव्हा अथर्व केक घेतो आणि मीरा त्या केककडे बघतच असते. तेव्हा वेदा बोलते की बाबा भरव ना. तेव्हा अथर्व मीरालाही केक भरवतो. तेव्हा अंबिकाला छान वाटत असतं. त्या दोघांमध्ये रुसवा असतोच. तेव्हा वेदा बोलते की आई बाबा आता तुम्ही ना पटकन रेडी व्हा, आपल्याला फिरायला जायचं आहे बाहेर. तेव्हा अथर्व बोलतो की मी रेडी आहे वेदा. तेव्हा मीरा बोलते की नको, मला ना बरं वाटत नाही वेदा, आपण नंतर कधी जाऊया. तेव्हा वेदा बोलते की अगं आई अशी का करतेस. तेव्हा मीरा बोलते की मला ना थोडं काम आहे आलीस. आणि मीरा तिथून निघून जाते. तेव्हा वेदा बोलते की आई. मीरा चालली जाते. अंबिका तिला मीरा थांब म्हणून अंबिका तिच्या पाठी जाते. तेव्हा इकडे वेदा अथर्वला बोलते की बाबा आईला काय झालं आहे. तेव्हा अथर्व वेदाला जवळ घेतो आणि बोलतो की काही नाही. इकडे अंबिका मीराच्या पाठी जात असते आणि बोलते की मीरा थांब. तिचा हात धरून तिला बोलते की मीरा मी बोलते तुझ्याशी. तेव्हा अंबिका बोलते की अगं बाबांनी आईंच्या चारित्र्यावर बोट ठेवलं आहे. त्या धूर्त एक कपटी असे म्हणालेत ते. मीरा तुझ्या वागण्यामुळे घरातलं वातावरण डिस्टर्ब होतं आहे. आई किती रडतायत अगं. तेवढ्यात अनन्या मीराकडे तिला समजवायला येणार असते. तेवढ्यात मीरा जोरात अंबिकावर ओरडते बस झालं. तेव्हा अनन्या दचकते मीराला बघून. मला आत्ता कुणाशी काही बोलायचंही नाही आहे आणि मला कोणाचं काही ऐकूनही घ्यायचं नाही आहे. तू जा इथून. तेवढ्यात मीराचं लक्ष अनन्याकडे जातं. अनन्या दचकून खाली मान घालून उभी असते. तेव्हा मीरा अनन्याकडेच बघत असते आणि अंबिकाचंही लक्ष अनन्याकडे जातं. तेव्हा अनन्या न बोलता खाली मान घालून निघून जाते. तेव्हा मीरा आवाज देते अनन्याताई, पण अनन्या थांबत नाही. तेव्हा अंबिका बोलते की मीरा असं वागू नकोस. अशीच जर वागत राहिलीस ना तर एक एक करत सगळे नाती विखुरली जातील. पण मीरा काही न ऐकता तिथून रागाने निघून जाते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.